व्यासपीठावरती. हॅलो माईक चेक. हॅलो आवाज दे थोडा. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 माईक चेक. माईक चेक. हॅलो हॅलो. मी विनंती करतोय प्रशांतजी खांडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सिद्धार्थ शेठ यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. आज त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटनी सोहळा इथे संपन्न झाला. केडीसी लाईव्हची टीम थोडा कॅमेरा जरा आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येऊ द्या प्लीज. त्यानंतर आमचे ग्रामसेवक सन्मान्य संतोषजी पवार साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विक्रम पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. संतोषजी पवार साहेबांचा आम्ही सन्मान इथे करतोय. हॅलो हॅलो हॅलो. तदनंतर या व्यासपीठावरती संदेशजी कांबळे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील मी सन्मान करण्याची विनंती करतोय. अनिरुद्ध खांडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. हॅलो 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 माईक चेक. हॅलो. संदेशजी कांबळे यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. अनिरुद्ध खांडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करावा. त्यानंतर हरिभक्त परायण आमचे गोपीनाथ महाराज पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी त्यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय. संदेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. हॅलो हॅलो. मॅच चालू करू शकता. स्कोरर जरा लक्ष द्या. चांगला फटका. सुरुवात या स्पर्धेची असं वाटलं चौकारण होईल परंतु तिथे आउटफिट थोडीशी स्लो आहे. 2 धावा मिळतील. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती विनोदजी सावंत साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील मी सन्मान करण्याची विनंती करतोय. विक्रम पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण विनोद सावंत यांचा सन्मान करावा. हॅलो हॅलो. सन्माननीय संतोषजी देशमुख साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. अनंताजी कर्णुक आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय. अनंताजी कर्णुक यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. आदित्य खांडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. मॅच चालू आहे. चांगला फटका. हवेच्या विरोधामध्ये ठोकलाय षटकार. लवेश कर्णुक यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. संदेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण लवेश कर्णुक यांचा सन्मान करावा. त्यानंतर शैलेशजी थरकोडे यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. अमोल पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. हरिभक्त परायण गोपीनाथ महाराज पाटील यांचा आम्ही सन्मान इथे करतोय. मी आदित्य खांडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण गोपीनाथ महाराज पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. विकेटचं पतन येते होते. मोठी विकेट. तेजस बॅक टू द डगआउट. भक्त परायण आमचे गोपीनाथ महाराज पाटील यांचा सन्मान इथे होतोय आदित्य खांडेकर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर विजू सावंत आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील मी समीर पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. विजू सावंत यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं. सचिन तांडेल यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतो आदित्य खांडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सचिन तांडेल यांचा सन्मान करावा. दीपक पाटील यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतो अमोल पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण दीपक पाटील यांचा सन्मान इथे करावा. हॅलो हॅलो. नक्कीच मयूर आपण बघतोय 8 धाबा धावपलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा या ठिकाणी तेजस पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत.
मी संदेश पाटील यांना विनंती करतो की आपण तेजस पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करावा. विश्वनाथ तांडेल साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी आदित्य खांडेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. शरणप्पा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी समीर पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा देखील सन्मान मुख्य व्यासपीठावरती करावा. तेजस पाटील यांचा सन्मान इथे होते अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते. शरणप्पा यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय समीर पाटील यांना. शरणप्पा यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय. त्यानंतर रवींद्रजी पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित. संदेश पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. रवींद्रजी पाटील. सन्मान्य मधुकरजी खांडेकर साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विक्रम पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पण त्यांचा सन्मान करावा. मधुकरजी खांडेकर यांचा सन्मान. अंकुश तांडेल आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी संदेश पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. अंकुश तांडेल. अंकुश तांडेल यांचा सन्मान आम्ही करतोय. सचिन कदम यांचा आम्ही सन्मान इथे करतोय. आदित्य खांडेकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. युवराज तांडेल यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. युवराज तांडेल यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. त्यानंतर रमेश तांडेल यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय संदेश पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. त्यानंतर राजेशजी पाटील यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. राजेशजी पाटील यांचा सन्मान करावा. आदित्य खांडेकर. उमेश पाटील यांचा देखील आम्ही सन्मान इथे करतोय. उमेश पाटील आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. संदेश पाटील यांना विनंती आहे की आपण हा सन्मान करावा. तदनंतर सुनील पाटील यांचा देखील आम्ही सन्मान इथे करतोय. आणि त्याचबरोबर आमचे हरिभक्त परायण सुधाकर भाऊ पाटील यांचा देखील आम्ही सन्मान आमच्या या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. हॅलो. नक्कीच मयूर मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडूचा इशारा मात्र पंचांचा आलाय. फ्रीट आहे या चेंडूवरती. 11 धाबा धावफलकावरती. सन्मान्य भरतजी तांडेल यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. भरत तांडेल. मी विक्रम पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील सन्मान इथे करावा. महिला शक्ती आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी गणेश चौधरी यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. अनिरुद्ध खांडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण गणेश चौधरी यांचा सन्मान करावा. गणेश शेगट रायगड पोलीस आमचे यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. समीर पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. त्यानंतर मोठ्या संख्येने महिला शक्ती आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. नैनेश पाटारे हरेश चंदणे यांना विनंती आहे की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यावं. युवराज तांडेल यांना देखील विनंती आहे की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यावं. सुनील पाटील आणि नरेश पाटील यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यावं. महिलांचा आम्ही इथे सन्मान संपन्न करतोय. मी
दुर्गेश कोपडे यांना विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती या. प्रसाद कदम यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. युवराज तांडेल यांचं आगमन झालं. मी समीर पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण युवराज तांडेल यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. दुर्गेश कोपडे यांचं देखील हार्दिक स्वागत. मी आदित्य खांडेकर यांना विनंती करतो की आपण दुर्गेश कोपडे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. यानंतरचे सगळे सन्मान आम्ही इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. येस, दुर्गेश कोपडे यांचा सन्मान करतो विक्रम पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे हॅरी पिंगळे कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. थँक्यू. दीपक तांडेल आणि जनार्दनजी साळुंके यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. हॅलो हॅलो. धन्यवाद मयूर. आपण बघतोय अगदी चांगली स्पर्धा सरपंच चषक 2025 मध्ये आपण जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. प्रसाद कदम यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय संदेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते पण प्रसाद कदम यांचा सन्मान. अगदी दशरथ खोपडे यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती या. दशरथ खोपडे. नक्कीच मयूर, प्रत्येक मान्यवराचं यथोचित स्वागत सत्कार मात्र आपण या स्पर्धेमध्ये करतोय. कारण प्रशांतदादा खांडेकर म्हटलं तर एक मोठं नाव आहे. अगदी समाजकारण असू द्या, राजकारण असू द्या, त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्र असू द्या, सर्वांमध्ये अगदी अव्वल दर्जाचं नाव आम्ही आवर्जून घेतो. ते प्रशांतदादा खांडेकर यांची आपण बघतो ही स्पर्धा सरपंच चषक 2025 मध्ये आपण जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण स्वागत करू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सुसर्वदा. अगदी प्रथम गणरायाला आपण साकडं घालतो कोणतंही शुभकार्य असू द्या. त्यानंतर आपण आपल्या आराध्य दैवत हरेश चंदणे आणि नयनेश पाटार यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतो आदित्य खांडेकर यांना. कॉम्बॉक्स. नक्कीच आपले आराध्य दैवत आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, विश्वासाच्या प्रमाणावर आणि अधिराज्य राज्य गाजवलं ते आपले राजे शिवछत्रपती राजे यांच्या अगदी आपण बघतोय प्रथमीचं पूजन झालं. त्याच्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. प्रथमतः आपण पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये बीडबाडी आणि त्याच्या विपक्ष मात्र बनी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण बघतोय वनी टीमनं टॉस नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते बीडबाडी टीमला. धावफलकावरती 16 धाबा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, तिसरं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी प्रशांत गोलंदाजी मार्कवरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धाबा धावफलकावरती लागल्यात. तांडेल बंधू यांच्या माध्यमातून आमचा आवाज मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय. बरेचसे मान्यवर आपण बघतो व्यासपीठावरती. महिला वर्ग सुद्धा अगदी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण बघतोय. सदानंद शामू पाटील यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. सदानंद शामू पाटील यांना विनंती आहे की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. नक्कीच मयूर, प्रत्येक मान्यवराचं आपण याचे स्वागत आणि सत्कार मात्र करतो या स्पर्धेमध्ये. कारण या स्पर्धेची आजची पहिली रात्र आहे. आपण बघतोय शिल्पा प्रशांत खांडेकर अगदी सरपंच आहेत ग्रुपग्रामपंचायत जांभरुखच्या आणि त्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर आपण बघतोय महिला वर्ग व्यासपीठावरती. त्याच्यानंतर आपण बघतोय या क्रीडा क्षेत्रामध्ये पहिली रात्र जांभरुख गावाचं हे आयोजन ग्रामस्थ मंडळ जांभरुख आणि त्याच्यानंतर प्रशांतदादा खांडेकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी केलेले हे आयोजन आणि पहिली रात्र या स्पर्धेची. 16 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. आपण बघतोय गोलंदाज प्रशांत गोलंदाजी मार्कवरती चांगला. हा चेंडू जबरदस्त, त्या चेंडूला अगदी सन्मान दिलं. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला. स्लीपर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव या चेंडूवरती मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीनं, एका धाब्याच्या साह्यानं 17 धाबा धावफलकावरती. सतरा धावफलकावरती आलं. तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. आपण बघतोय अगदी अव्वल दर्जाचं आयोजन खऱ्या अर्थानं प्रशांतदादा खांडेकर आणि त्यांची संपूर्ण टीम
आणि ग्रामस्थ मंडळ जामरुग यांच्या वतीने ही स्पर्धा सरपंच चषक 2025 मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. तिसरं षटक प्रगतीपथावरती प्रशांत गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज रितेश, पण या चेंडूवरती बराचसा मोठा प्रयत्न झालाय, पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अजून एक मोठा आदरा बसलाय, तो टीम वनीला संधी असेल डीजेला. धावफलकावरती लागल्यात. आपण बघतोय पहिली लढत मैदानावरती आपल्याला दीपक कर्णिक सर दिसतात, त्याच्यानंतर आमचे बरेचसे मान्यवर जी चंदने असतील, सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. 17 धाबा धावफलकावरती आल्यात. तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. काय टिचून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी खऱ्या अर्थानं जसे मोठे पटके आले त्याच्यानंतर जे खऱ्या अर्थानं धाब्याला मी तर म्हणेन पूर्णपणे आकार दिला या गोलंदाजांना. मोठ्या पटकांपासून वंचित ठेवलं जातं मैदानावरती ते बन्नी टीमला. हा चेंडू अगदी आपण बघतो थोडासा बाहेर गेला. बाला सालुंके सरांनी आम्हाला सांगितलं चेंडू थोडासा बाहेर गेला, अबांतर धाब्याला बढती मिळती आहे आणि या अबांतर धाब्याच्या मदतीने स्वेअरच्या मदतीने मात्र धावफलकावरती धाबा येत आहेत त्या 18 धाबा धावफलकावरती आल्यात. आपण बघतोय सरपंच चषक 2025चं हे पर्व अतिशय देखणं आयोजन, दिमागदार आयोजन आणि मनाला बोल शकतील अशा चमचमत्या ट्रॉफीज आपण मैदानावरती बघतोय. अगदी त्या ठिकाणी अतिशय सुंदर आयोजन आपण बघतोय. जामरुककरांचं प्रशांतदा खांडेकर असतील, त्यांची संपूर्ण टीम, ग्रामस्थ मंडळ जामरुक. पण हा चेंडू अगदी आपण बघतोय आशाभूत नजरेनं चेंडूकडे बघत राहिला फलंदाज शुभम. अगदी बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू दिसत नाही. आलेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू बिसावला. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या तिसरं षटक प्रगतीपथावरती. प्रशांत आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. हा चेंडू जबरदस्त करून काढला. चेंडूमध्ये ताकद थोडीशी कमी पडली. क्षेत्ररक्षक चेंडूवरती सहज गेला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाब्या चेंडूवरती मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीनं, एका धाब्याच्या साह्यानं धावफलकावरती धाबा येत आहेत त्या 19 धाबा धावफलकावरती आल्या. शुभम आणि आपण बघतोय दुसरा फलंदाज तन्मय, ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बनी टीमची बघतोय. अगदी उद्घाटनाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अगदी आमचे पाहुणे या ठिकाणी आपण बघतोय रजा घेत आहेत. अगदी बहुमूल्य वेळ त्यांचा काढून ते आपण या स्पर्धेमध्ये जोडले गेले. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. नरेश पराठ यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. प्रशांतदा खांडेकर यांच्या या स्पर्धेला सरपंच चषक 2025ला मात्र शुभेच्छा आल्यात. नरेश पराठ या ठिकाणी आले असतील तर त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या चेंडूवरती मात्र एकच धाव मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीनं आपण बघतो 20 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. 20 धाबा धावफलकावरती आल्यात. 5 षटकांची लढत आहे, म्हणजे प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं आयोजकांनी दिलेत. 5 मिनिटामध्ये एक षटक संपवावा लागेल अशी दंडात्मक कारवाई मात्र या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. सरपंच चषक 2025 मध्ये 5 षटकामध्ये जर 25 मिनिटाच्या जर बाहेर 26 मिनिटं जर झाले तर मात्र बाहेरचा खेळाडू तडक्या षटकामध्ये घेतला जाईल याची नोंद सुद्धा आयोजकांकडून केली गेली आहे. हा चेंडू आपण बघतोय थोडासा बाहेर गेला. अबांतर धाब्याला पुनश्च बढती मिळती आहे. अबांतर धाब्याच्या मदतीनं आता धावफलकावरती धाबा येतात ते आपण बघतोय. 21 धाबा धावफलकावरती आल्यात. मंगेशजी तांडेल यांचं आपण बघतोय. यांच्या माध्यमातून मंडप डेकोरेशनचे मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून नाईटची रजनी असू द्या, डेची रजनी असू द्या, अतिशय सुंदर त्यांच्या माध्यमातून क्रिकेटच्या माध्यमातून अगदी चांगलं आयोजन आणि नियोजन मात्र केलं जातं. त्यांचं सुद्धा आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अजून एक मोठा फटका बसतोय तो टीम वनीला. आता मात्र थोडीशी संकटात सापडली वनी टीम प्रतिस्पर्धी बीडबाडी संघाविरुद्ध खेळताना. डीजे
महिला शक्तींचा आम्ही इथे सन्मान करतोय. आमच्या व्यासपीठावरती उपसरपंच सौ सुवर्ण शिवाजी पाटील मॅडम उपस्थित आहेत. मी आरती तांडेल यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. मी वैभवी खांडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. वंदना पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी आरती तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. वंदना पाटील यांचा सन्मान करावा. मॅच चालू ठेवा. महिला शक्ती. पोलीस पाटील आमच्या सुवर्ण रवींद्रजी पाटील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी वैभवी खांडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. सुवर्ण रवींद्र पाटील यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय वैभवी खांडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करावा. आपण सुवर्ण रवींद्र पाटील यांचा सन्मान इथे होतोय. त्यानंतर सायली पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी आरती तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. त्यानंतर संगीता पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. वैभवी खांडेकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. संगीता पाटील यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय. त्यानंतर गौरी पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय वैभवी खांडेकर यांना. त्यानंतर आरती तांडेल आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी जस्मिता खांडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. आरती तांडेल यांचा सन्मान. त्यानंतर गौरी पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी वैभवी खांडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. गौरी पाटील यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय. त्यानंतर वंदना तानाजी पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी वंदना संतोष पाटील यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय. यशमिता खांडेकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. वैभवी खांडेकर मॅडमचा सन्मान आम्ही इथे करतोय. मी आरती तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान आमच्या या व्यासपीठावरती करावा. जस्मिता खांडेकर यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. मी गौरी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. आणि त्यानंतर शेवटचा सन्मान आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ शिल्पा प्रशांत खांडेकर. मी सगळ्या महिलांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण शिल्पा प्रशांत खांडेकर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. आणि एक ग्रुप फोटो देखील घ्या सगळ्या महिलांचा. आणि जाऊया यूट्यूब लाईव्ह जरा व्यासपीठावरती कॅमेरा घ्या 2 मिनिटं फक्त. सरपंच आमच्या प्रशांत खांडेकर यांच्या सौभाग्यवती शिल्पा प्रशांतजी खांडेकर यांचा सन्मान इथे होतोय. त्यांच्याच नावाने त्यांच्याच पदाचा गौरव म्हणून आज सरपंच चषकाचं आयोजन मी इथे केलं. त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. आपण इथे आलात त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. हॅलो, धन्यवाद. मयूर 25 धाबा धापलकावरती आल्यात. हा चड्डू आपण बघतोय अगदी महिला वर्ग मात्र शिल्पा प्रशांत खांडेकर यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्याच्या प्रेमाखातीर आपण फक्त व्यासपीठावरती सर्व महिलांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. 25 धाबा धापलकावरती आले. षटक क्रमांक आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती
हॅलो, वाईट चेंडूची मागणी मात्र मैदानाच्या आतून झाली. आपण बघतोय हॅलो, 26 धाबा धावपलकावरती आल्यात. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार झाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या काळी आणि नक्कीच सायली सदानंद पाटील यांच्या माध्यमातून मयूर कांबळे यांच्या समर्थनासाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं मात्र आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. पण या चेंडूवरती आपण बघतोय झेल सोपी सोडली क्षेत्ररक्षकांना आणि या चेंडूवरती एक धाव मिळती. एका धाब्याच्या बरोबरीनं आता 27 धाबा धावपलकावरती आल्यात. चौथं षटक प्रगती पथावरती गोलंदाज भरत गोलंदाजी मार्कवरती. फुलटा चेंडू, जबरदस्त प्रहार. चेंडूमध्ये ताकद थोडीशी कमी पडली. अगदी कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक मांडिश लोंगावरून चेंडूवरती आला. एकच धाब्यात चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीनं एका धाब्याच्या साह्यानं 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि धावपलकावरती धाबा टोटल लागल्यात त्या 28 धाबा. डीजे जामरुक बी टीमचा कर्णधार आणि केलवली या दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. केलवली टीमचा कर्णधार आणि जामरुक बी या दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण विनंती करू की आपण टॉस बॉक्समध्ये आमच्या संपर्क करा. या चेंडूवरती एक धाव मिळते. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला. एकच धाव या चेंडूवरती मिळती आणि एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या सह्यानं मात्र धावपलकावरती धाबा येत आहेत त्या 29 धाबा. 29 धाबा धावपलकावरती लागल्या. षटक क्रमांक 5 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 5वं षटक प्रगती पथावरती प्रशांतदा खांडेकर म्हटलं तर फार मोठं नाव आहे. समाजकारण असू द्या, राजकारण असू द्या, अगदी अव्वल दर्जा म्हणून या व्यक्तीला ओळखली जाते. एक आसरा चेहरा आहे. जामरुक गावचे सुपुत्र. कुठेही तुम्ही स्पर्धा असू द्या, नाईटची असू द्या, डेची असू द्या, तुम्हाला ते व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळतील असे प्रशांतदा खांडेकर आणि यांची स्पर्धा आणि त्यांच्या सौभाग्यवती आपण बघतो शिल्पा प्रशांत खांडेकर यांच्या नावानं ही स्पर्धा. सरपंच चषक 2025चा थरार. पण या चेंडूवरती फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. तो वनी टीमचा ठोक. हॅलो, जामरुक बी टीमचा कर्णधार आणि केलवली या दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये संपर्क करा. केलवली टीमचा कर्णधार आणि जामरुक बी या दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण पुन्हा एकदा पाचारण करू की आपण टॉस करण्यासाठी यावं. हा चेंडू अगदी थोडासा धीम्या पद्धतीचा चेंडू होता. चेंडूची शैली बघा. 5वं षटक प्रगती पथावरती गोलंदाज नरेश अगदी त्याच्या माध्यमातून आपण बघतोय 5वं षटक फेकलं जातंय आणि 5 षटकांची लढत आहे. पहिलं सत्र 5वं षटकाचा काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे नरेशवरती. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता झाली. त्याच्यानंतर हा चेंडू अगदी स्विरल क्षेत्रामध्ये या चेंडूला ट्रॅव्हल केलं. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार. तोपर्यंत गोलीच्या वेगानं हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलेला. हा दणदणीत चौकार डीजे. शरदजी तांडेल साहेबांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. शरद तांडेल साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं.
जामरुग बी टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. केलवली टीमच्या कर्णधाराला आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. केलवली टीमचा कर्णधार जामरुंग बी टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आपण केलवली बी टीमच्या कर्णधाराला विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी यावं. 33 धाबा धावफलकावरती लागल्यात. 5वं षटक प्रगती पथावरती. गोलंदाज नरेश गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज हेमंत आणि तन्मय ही जोडी मैदानावरती. हेमंतच्या बॅटला चेंडू स्पर्श झाला, ब्रेक झाला. त्या ठिकाणी गलीच्या दिशेनं चेंडू विसावला. एकच धाव त्या चेंडूवरती मिळती आणि एका धाब्याच्या बरोबरीनं एका धाब्याच्या साह्यानं धावफलकावरती धावा येतात. त्या 34 धाबा. 5वं षटक आहे मित्रांनो. अगदी 5व्या षटकामध्ये तुम्हाला हाणामारी करावी लागेल. 5 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण खेळतो त्यावेळी 60 ते 65 धाबा या मैदानावरती लावाव्या लागतात. कारण एक रोमहर्षक सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल उद्घाटनाचा. एका बाजूला वनी टीम आहे आणि एका बाजूला बीडवाडी. हा संघर्ष मैदानावरती पण या चेंडूवरती फसवला. दुसरी धाव मात्र घेताना पहिल्यांदाच मात्र मैदानाच्या बाहेर येईल तो तन्मय. आणि पहिल्या सत्राचा आधी त्या ठिकाणी खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात 35 धाबा. येणार शेवटचे 24 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज ती बीडवाडी टीमला. तोपर्यंत आपण संधी देऊ डीजे ऑपरेटरला. हरेश पराठ यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांना सुद्धा आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. केलवली टीमचा कॅप्टन या लगेच टॉससाठी. केलवली टीम आपला कॅप्टन आपण पाठवा, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. जामरुंग बीचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. केलवली टीम आपल्याला शेवटची विनंती आहे की आपण टॉससाठी या. नक्कीच मयूर आपण पुन्हा एकदा पाचारण करू केलवली टीमच्या कर्णधाराला की आपण आमचा या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आपण संपर्क करा नाणेफेकीसाठी. या ठिकाणी जामरुंग बी टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. येणारे शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 36 धाबांची. शेवटचे 30 चेंडू आणि 36 धाबांची गरज मैदानावरती. 5 षटकांची लढत. अगदी पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला तो वनी टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजी स्वीकारली आणि त्याच्यानंतर मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. आता मैदानावरती बीडवाडी टीम येते. येणार शेवटचे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 36 धाबा. मयूर कांबळे. चला, केलवली टीमचा कॅप्टन शेवटचा कॉल आहे आपल्याला की आपण टॉससाठी लगेच या. जामरुंग बीचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. यापुढील सगळ्यांनाच विनंती आहे, सगळ्या पुढील संघांच्या कॅप्टनला, की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. जशी आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये 5 मिनिटं भेटतात त्याच्यामध्ये आपण टॉस करणार आहोत. नक्कीच मयूर. मान्यवर आपण फक्त व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आली. आमचे राजूदादा ढोकले आपण फक्त व्यासपीठावरती उपस्थित झालेत. त्यांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. प्रशांतदादा खांडेकर यांच्यावरती असलेलं त्यांचं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर ते व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. मयूर. सन्माननीय राजू ढोकळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. प्रशांतजी खांडेकरवरती असलेलं प्रेम आणि एक वेगळं नातं आहे त्यांचं. मी त्यांचं स्वागत करतो या सरपंच चषकामध्ये. अष्टविनायक मंडप डेकोरेटचे प्रोपरायटर आमचे मंगेजी तांडेल यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. युवराज तांडेल यांचं देखील, यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. युवराज तांडेल यांच्या शुभ हस्ते. नक्कीच टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. नक्कीच दोन्ही टीमचे कर्णधार आपण बघतोय या ठिकाणी उपस्थित झालेत. एका बाजूला केलवडी आणि एका बाजूला आपण बघतोय अगदी जामरुंग बी म्हणजे यूट्यूब लाईव्ह केटीसी. तर कॅमेरा आपला टॉस बॉक्स मध्ये घ्या प्लीज. फलंदाज पाठवा मैदानामध्ये. येणारे शेवटचे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज ती 36 धाबांची. 30 चेंडू 36 धाबा, 36 धाबा, 30 चेंडू मैदानाच्या आतमध्ये.
या ठिकाणी कराव्या लागणार. जामरुख बी टीमनं मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत लगेच कळवा. जामरुख बी आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय माजी सरपंच उसरोळी राजू ढोकळे साहेब उपस्थित आहेत. मी समीर पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्त्याबंडांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. आणि त्याचबरोबर एक ज्येष्ठ पत्रकार आमचे किशोरजी साळुंके साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी संदेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करावा. जाऊया मॅचकडे. 24 बॉल आणि 30 बॉल आणि 36 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं. स्ट्रायकर एंडला रितेश या टीमचा कॅप्टन, नॉन स्ट्रायकर एंडला प्रकाश, एक हार्ड हिटर फलंदाज आणि गोलंदाजीसाठी आलाय सूरज. वनी जय हनुमान वनी आणि त्याच्या विरोधामध्ये रितेश 11 बीडवाडी. एका बाजूला कॅप्टन आहे, दुसऱ्या बाजूला देखील कॅप्टन आहे. सो कॅप्टनच्या विरोधामध्ये कॅप्टन ही लढत तुम्हाला बघायला मिळेल. मॅचला होते सुरुवात. पहिलाच हाफ ट्रॅकर बॉल हलकीशी अपील मैदानावरती यष्टिरक्षकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 30 बॉल 36चं टार्गेट जरी छोटं वाटत असेल तरी क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट छोटं मोठं नसतं. ही रजनी स्पर्धा आणि रजनी स्पर्धेमध्ये नसतंच मोठं, कारण या प्रत्येक बॉलवरती तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. रितेश त्याच्या विरोधामध्ये सूरज. इथे आडव्या बॅटने फटका असं वाटलं फसलाय, परंतु स्क्वेअर लेगच्या गॅपमध्ये तिथे फिल्डर डीपमध्ये पोहोचतोय. तत्पूर्वी मिळतील रितेशला या चेंडूवरती धावा 2 आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. मंगेश तांडेल यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती या. दोन धावा धावफलकावरती. 30 बॉल 36चं टार्गेट. यानंतर एक महामुकाबला आपल्या भेटीला येईल. इथे चांगला फटका. अपिश कव्हर ड्राईव्ह ठोकलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. रितेशच्या बॅटमधून हा षटकार. टॉस जिंकलाय. सोमेशने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. केलुली टीम यानंतर बॅटिंग तुम्हाला करायची आहे. मोठी स्टारकास्ट घेऊन जामरुंग बी संघ मैदानामध्ये उतरलाय. सोमेशकडे कॅप्टनशिप दिले. सोमेश पाटील, मयूर पाटील आपल्याला दिसतोय, परेश पवार, त्यानंतर राज दिसतोय, त्यानंतर मुन्ना दिसतोय, तुषार पाटील दिसतोय, बारक्या कांबळे दिसतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. इथे डॉट बॉल मात्र बघायला मिळाला. धावफलक पोचलंय 8 धावा धावफलकावरती. ज्या सरासरीने धावायचे ती सरासरी राखली आहे. 36 धावाची गरज आहे सामना जिंकण्यासाठी रितेश भिडवाडी टीमला. अद्याप तरी मी म्हणेन त्यांची चांगलं काम, कारण गोलंदाजी त्यांनी चांगली केली, सुरुवात बॅटिंग करताना चांगली केली. फुलटॉस बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला डायरेक्ट हिट करण्याची संधी झाली तर खतरा आणि इथे रितेशला परतावा लागेल. रनआउटची पहिली विकेट मिळवली आहे जय हनुमान क्रिकेट संघ वनी टीमने. डीजे सांघिक बळी मिळवला. या गोष्टी होणं क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. त्यावेळेस तुमची टीम बॉन्डिंग दिसते आणि हेच घडलं. बॅटिंग करत असताना थर्ड अंपायरचा कॉल आहे का? येस, रनआउटच्यासाठी तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली. KTC लाईव्हची टीम, त्यांचं काम तुम्हाला आता बघायला मिळेल. कर्जत खालापूरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये KTC लाईव्हचे टेलिकास्टिंग तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये बघायला मिळतं. तिसऱ्या पंचाची मागणी चेक केलं जाते कंट्रोल रूममध्ये. बॅट्समन आउट आहे की नॉट आउट आहे. बाद. पंच, फलंदाज बाद. सदानंदजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा येतात. सामने ते एन्जॉय करतात, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत या
कॉमेंट्री बॉक्समधून करतोय. रनआउटची विकेट, कॅप्टनला बाद करण्यामध्ये यश आलंय. रितेश बाद झाला. खरं तर क्रिकेटमध्ये एक सोपा साधा रूल आहे, बॅट तुम्हाला ग्राउंडेड करायची असते, परंतु थोडीशी हवेमध्ये बॅट होती रितेशची आणि त्याचं कारण बाद. शॉर्ट पिच बॉल सोडून दिलाय प्रकाशने. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. बाळादादा आणि त्याचबरोबरीने आमचे दाभोळकर सर या पंचांना लीड करतायत, या मॅचला लीड करतायत ॲज अ अंपायर. त्यानंतर तुम्हाला अविनाशजी पालांडे सर आणि त्याचबरोबरीने अंकितजी तांबडे सर हे देखील ॲज अ अंपायर या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल पुढील मॅचमध्ये. त्यांचं देखील आम्ही स्वागत येथे करतोय. नेक्स्ट मॅच केळवली आणि त्यांच्या विरोधामध्ये जामरुंग बी हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. धावफलक पोचलाय 9 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना सूरजच्या विरोधामध्ये एक षटकार आला, त्यानंतर चांगलं कमबॅक सूरजने केलंय. शॉर्ट पिच बॉल बाहेरची कडा गलीमध्ये फ्लाय स्लिपला. फिल्डर शुभम तिथे आहे, कोणतीही धाव देत नाहीये, एकही धाव नाहीये. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती येत आहेत. गावदेवी क्रिकेट संघ जामरुंग, आई एकविरा क्रिकेट संघ जामरुंग, अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स जामरुंग आयोजित सरपंच चषक 2025 चं हे पहिलं वर्ष सरपंच चषकाचं. सौ शिल्पा प्रशांतजी खांडेकर यांच्या नावाने जे पद त्यांना बहाल करण्यात आले सरपंचाचं, त्याच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सन्मान्य प्रशांतजी खांडेकर आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार. पहिली रात्र आजच्या या स्पर्धेची पहिलीच मॅच आहे. प्रत्येकाचं स्वप्न होतं, प्रत्येकजण वाट बघत होतं कधी ही स्पर्धा येते भेटीला. आणि आज बरोबर 1 एप्रिल व्यवहारानुसार आज हा वर्षाचा पहिला दिवस आणि बरोबर 1 एप्रिलला ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पहिलं षटक संपलंय, फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. एक छोटासा अंडर 19चा खेळाडू आता गोलंदाजीसाठी आलाय, साहिलला मात्र इन्व्हाइट करण्यात आले. यानंतर जशा 2 मॅचेस संपतील पंचक्रोशी लॉर्ड्स तुम्हाला एन्जॉय करता येईल. मग जामरुंग असेल, बीड, खरवई, घोडिवली, त्यानंतर तुम्हाला नावंडे, त्यानंतर महड, सारसन, कलोते या सगळ्या टीम्स तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसतील. सासगाव, माफ करा, सासगाव बघायला मिळेल. सगळ्यांना आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. गोलंदाजीसाठी आलाय साहिल, राईट अमोर द विकेटने. हा ट्रॅकर बॉल सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, दाभोळकर नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय. दाभोळकर सर आम्हाला कळवत आहेत आणि धावा फलक जाऊन पोचलाय 10 धावा डबल फिगरमध्ये, 10 धावा धावफलकावरती. वनी टीम मला असं वाटतंय पहिली रजनी स्पर्धा खेळत असावी. यावर्षी डेच्या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा प्रतियोगितेमध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली, परंतु डे आणि नाईट हे फार वेगळं क्रिकेट आहे. इथे तुम्हाला एक चांगला अंदाज बांधावा लागतो. तुमची गेम प्लॅनिंग, तुमची प्रॅक्टिस असणं फार गरजेचं असतं आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी मी म्हणेन दिसल्याच नाहीत आज वनी टीमच्या टीममध्ये. थोडीशी बॅकफुटला ही टीम. हा ट्रॅकर बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न तिथे अपील करण्यात आली तेजसच्या माध्यमातून. पंचांचा व्हाईट बॉलचा पुनश्च इशारा, फ्रीट कंटिन्यू असेल याकडे देखील लक्ष असू दे वनी टीम. आणि धाव फलक जाऊन पोचलाय 11 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी व्हाईट बॉल चेक केला जाईल. दाभोळकर सर आम्हाला कळवत आहेत व्हाईट बॉल चेक केला जाईल KTC लाईव्हच्या माध्यमातून. व्हाईट बॉल हे सगळे आमचे ॲज अ ऑफिशियल पंच आहेत. भरपूर वर्षाचा त्यांचा अनुभव, भरपूर स्पर्धा मागच्या 4-5 वर्षांमध्ये त्यांनी कव्हर केलेत. मग दाभोळकर सर असतील, त्यानंतर आमचे बाळादादा असेल, भरपूर वर्ष क्रिकेट ते खेळत आहेत. अंकेशजी तांबडे असेल ॲज अ मेंटॉर, फार चांगली भूमिका त्यांची. त्यानंतर आमचे अविनाशजी पालांडे असतील, फार चांगलं क्रिकेट त्यांनी देखील खेळलं. 1 वर्ष त्यांचं नाव या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये, खालापूर तालुक्यामध्ये, रायगड तालुक्यामध्ये राहिलं आहे आणि याचा अंपायर ते या स्पर्धेला लीड करतात. त्या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. क्रिकेटची पारदर्शकता तुम्हाला बघायला मिळेल, कारण KTC लाईव्हची साथ आम्हाला या स्पर्धेमध्ये मिळाली आहे. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. चांगली बॉलिंग करतोय मी म्हणेन आता साहिल. इथे थोडंसं अतिरिक्त बाउन्स, पुनश्च व्हाईट बॉलचा इशारा. ऑफस्टिकची लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा मानस जरूर असावा साहिलचा, परंतु लाईन अँड लेंथवरती कोणतंही परिवर्तन नाही आहे, कंट्रोल नाही. आणि त्याचं कारण आहे 12 धावा फलकावरती. यानंतर तुम्हाला जामरुंग बी, मागच्या वर्षी जी रजनी स्पर्धा झाली त्यामध्ये पारगाव टीमला घाम फोडणारा हा संघ
तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसेल. ट्रॅकर बॉल बाहेरची कडा गलीमध्ये शुभम तिथे आहे, थोडासा चकला कारण तिथे आउटफिट थोडीशी म्हणजे खराब आहे आणि शुभमच्या माध्यमातून आपण फक्त मिसफील्ड करण्यात आली. एक सिंगल मिळते या चेंडूवरती प्रकाशला आणि या सिंगलच्या बरोबरीने धावा फलक जाऊन पोहोचेल 13 धावा. डबल आहे, 2 धावा मिळतात आणि या 2 धावा संख्येने धाव फलक पोहोचेल 14 धावा. एका बाजूला रितेश बिडवाडी आदिवासी पोलमध्ये भरपूर सामने यावर्षी ते खेळलेत. ही मला असं वाटतं 8वी 10वी स्पर्धा असावी त्यांची. सगळा अनुभव त्यांच्याकडे आणि इथे मोठा फटका प्रकाशच्या बॅटमधून आला, उत्तुंग असा षटकार. बॅटमधून हा उत्तुंग असा षटकार आलाय. महेशजी गायकवाडे यांचं याडी महेशजी नायकोडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सरपंच चषकामध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत. एकवीस धावा 21 सुखकर प्रवास बीड संघाचा इथे चालला आहे. इथे चांगला फटका कव्हरच्या रिजन मध्ये डेब एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर पोहोचतोय. प्रकाश थांबवतोय खरं तर स्ट्रायकर यांच्या फलंदाजाला एकच धाव आणि त्याच्यावरती समाधान इथे मांडतोय आणि एका धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 22 धावा. 22 धावा. पहिलीच लढत, पहिलीच मॅच, पहिला दिवस, पहिली रात्र या स्पर्धेची. साहिल या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण त्याला बघतोय. आडवा पाठने खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग बघायला मिळाला. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होताना तुम्हाला बघायला मिळेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचलाय ते एकूण 22 धावा. टार्गेट आहे 36. पाणी घेऊन जा. अठरा चेंडूमध्ये 14 धावा संख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना खरं तर सोपा आहे. पाणी घेऊन जायचंय. टीमचे जे अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांनी पाणी घेऊन जा. मैदानावरती माधव पवारला आपण बघतोय पाणी घेऊन जातोय, एक संदेश घेऊन जातोय. 18 बॉल 14. आज जर्मन क्रिकेट संघ वणी मॅच मध्ये दिसलाच नाही. जी त्यांची युनिटी बघायला मिळते. मॅच ते शेवटच्या मोमेंट पर्यंत सोडत नाही. परंतु या सामन्यामध्ये जर एकंदरीत विचार केला तर पहिली रजनी आहे. रजनी खेळण्याचा अनुभव नाहीये. तेजस देखील एक षटकार मारला, त्याला मोठे फटके मारण्याचा मोह आवरला नाही, तो देखील लवकर बाद झाला. शुभम सारखा एक तडाखेबंद फलंदाज या टीमकडे होता. सूरज देखील एक चॅम्पियन खेळाडू या टीमकडे होता, एक मास्टर माइंड खेळाडू होता, तो देखील लवकर बाद झाला. हे तिघांपैकी एखाद्या फलंदाजाने शेवटच्या षटकापर्यंत बॅटिंग केली असती तर सहजरित्या 50-55चं टार्गेट सेट झालं असतं आणि या धावा वाचवण्यामध्ये तुम्हाला मग बळ मिळालं असतं. इथे कुठेतरी धावा कमी आहेत. पहिल्या षटकामध्ये सूरजने धावा खर्च केला जास्तीत जास्त. त्यानंतर आला साहिल, त्याने देखील धावा खर्च केला. एक वाईट बॉल, एक नो बॉल आला, एक षटकार आला. दोन्ही गोलंदाजांनी एक षटकाराचा मार खाल्ला आणि आता गोलंदाजीसाठी आलाय तो रितेश. 18 चेंडू 14 हे समीकरण या मॅच मधलं. सोपी मॅच आहे परंतु क्रिकेट हे काहीही घडू शकतं. इथे आडवा पाटणे मिड विकेटला सोपा जेल होऊ शकतो. इथे कॅच ड्रॉप आणि गेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार बघा, चेक करा तिथे बॉल लागला तर नाही ना डोळ्याला. धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 26 धावा. 26 धावा. तन्मय मिड विकेटला बरोबर. सूरज थोडासा कानमंत्र देतोय. त्याने प्रयत्न सुरेख केले, अगदी बॉलपर्यंत तो पोहोचला. दुसरा कोणता खेळाडू असेल तर तो सेफली मागे राहिला असता परंतु कॅचवरती गेला. 4 धावा मिळतात. आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. तेजस पोचतोय आणि इथे प्रकाशला परतावं लागेल. प्रकाश बॅक टू द डगआउट.
बघा फलंदाज ज्यावेळेस बाद होतो त्यावेळेला ऑन द वे तुम्हाला जायचं आहे, वेळ घेऊ नका जास्तीत जास्त. भरत याची नोंद आपण घ्या, ऑन द वेज तुम्हाला जायचं आहे. आणि बॅटिंगसाठी गेलाय भरत, 12वा प्लेयर पाणी घेऊन जाईल. ऑलरेडी आपण ड्रिंक ब्रेक घेतलाय, स्वतः इथून पाणी मिळणार नाही याची नोंद आपण घ्या. जास्तीच गरज लागली तरच आपण पाणी घेऊन जाऊ. जो तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे बघा, यापुढे मॅचसाठी सूचना आहे, जो तुमचा एक अतिरिक्त खेळाडू असतो ना तो तुम्हाला पाणी घेऊन जाईल. कमिटीचा कोणताही मेंबर तिथे पाणी घेऊन जाणार नाही याची आपण नोंद घ्या. सो डगआउटमध्येच एक बॉटल भरून ठेवा ज्यावेळी सामना तुमचा सुरू होईल त्याच्या आधीच. परत गेला लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि रितेश गोलंदाजीसाठी पुनश्च सज्ज होईल. सगळ्यांनीच वावा या स्पर्धेची केली सरपंच चषक 20-25 हे देखणं आणि दिमागदार आयोजन आदरणीय प्रशांतजी खांडेकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. गावदेवी क्रिकेट संघ जांभरुंग, आई एकविरा क्रिकेट संघ जांभरुंग, अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स आयोजित सरपंच चषक 20-25 पहिलीच मॅच आहे. आडवा बॅटने भरतचा चांगला फटका लॉंग लेगला, तिथे शुभम धावतोय, प्रयत्न करतोय आणि तिथे मिळतील भरतला धावा. या चेंडूवरती 2 आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 28 धावा धावफलकावरती. 28 धावा, अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे. भरपूर चेंडू बाकी आहेत, अजूनही 2 षटकं बाकी आहेत. परंतु फिल्डिंग करण्याचा जो काय निर्णय होता तो बहुमोलाने सुखकर राहिला बीडवाडी टीमचा. त्यांची गोलंदाजी ऑलरेडी स्ट्रॉंग आहे, अशा वेळेस त्यांना एक चांगला डिसिजन मिळाला आणि त्या डिसिजनवरती त्यांनी काम केलं, चांगली बॉलिंग केली. 5ही षटकं कमी धावसंख्येपर्यंत रोखलं, 35-36चं टार्गेट आणि त्या धावा बनवताना ते चांगली बॅटिंग होती. बरं तिथे फटका फसला होता असं वाटलं, परंतु शुभमने थोडीशी मिसफिल्ड इथे केली. पाहुणे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा आम्ही सन्मान ही मॅच संपल्यानंतर करणार आहोत. जशी मॅच संपेल आम्ही सन्मान सगळ्या पाहुण्यांचा करू. सन्मान्य राजू ढोकळे साहेब, किशोरजी साळुंके साहेब, त्यानंतर महेशजी नाईकवडे साहेब, प्रवीणजी शिंदे साहेब, अंकुशजी पवाळी साहेब, हेमंतजी कानेकर साहेब, या सगळ्यांचं मनापासून आम्ही सरपंच चषकामध्ये स्वागत करतोय. रितेश आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाईडला बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. असे चेंडू सातत्याने टाकावे लागतील, परंतु तेजसला देखील माहिती आहे वाचवण्यासाठी धावा फार कमी आहेत. इथे 40, 45, 50 धावा आल्या असत्या तर मजा आली असत्या सामन्यामध्ये, परंतु एक सोपं टार्गेट आहे. सुरुवात चांगली झाली, 3 षटकांमध्ये धावा जरूर आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 9, त्यानंतर 10, त्यानंतर रितेशच्या विरोधामध्ये देखील एक चौकार आला मिसफिल्डचा, जो तो वगळला असता ते षटक देखील चांगलं पडलं असतं रितेशचं. चांगला बॉल, तेजस अपील करतोय, फलंदाज बाद होईल. एक मोठी विकेट या मॅच मधली परतावा लागेल निखिलला. तीन षटकांचा खेळ संपला. आता 12 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 7. तो चौकार जो कॅच होती तिथे जो चौकार आला, त्या धावा जर आपण प्लस पकडल्या असत्या तर 10, 2 षटकांमध्ये 10. एक कॅल्क्युलेटिव्ह जर क्रिकेटचा जर विचार केला तर 5ची सरासरी कुठेतरी कठीण बनू शकलं असतं, परंतु इथे अजूनही कमबॅक होऊ शकतो वनी टीमचा. हे षटक फार निर्णायक आहे या मॅचमध्ये. या षटकामध्ये जर विकेट्स, डॉट बॉल, जर 4-5 धावा जर राहिल्या शेवटच्या षटकामध्ये तर मॅच बनवू शकते. माधव गेला बॅटिंग करण्यासाठी, माधव पवार एक मोठं नाव. धावफलक पोचलं 29. अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे. हेमंत बॉलिंगसाठी आलाय, एक अनुभवी गोलंदाज, लेफ्टी फिरकी पट्टू, परंतु त्याच्या समोर एक कठीण आव्हान आहे, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. लेफ्टीच्या विरोधामध्ये लेफ्टी. माधव पवारने जर मॅच जिंकले तर 1000चा कॅश प्राइज आहे. चिंतामण पवार यांच्याकडून 1000चा कॅश प्राइज आहे. आणि जर नाही जिंकले मग कुणाकडे? कमिटीकडे.
12 चेंडू 7 धावसंख्येची गरज. भरतच्या समोर आहे हेमंत. माधव पवार जो नेहमी सलामीला आपण त्याला बघतो, आज थोडासा खाली आलाय, मिडल ऑर्डर मध्ये आलाय. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, इथे कॅच कंप्लीट केले तेजसने. परतावा लागेल भरतला. निर्णायक क्षणाला आली विकेट. 11 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. अकरा चेंडू 7 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही बनू शकते. वनी टीम शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच सोडत नाही, हे आपण नेहमीच म्हणत असतो. डे क्रिकेट वेगळं असतं, नाईट क्रिकेट वेगळं असतं, परंतु तेजसने आता जोर लावायला सुरुवात केली. तिकडून सुरुवातची मास्टर माइंड रणनीती आता त्यांनी जोर लावायला सुरुवात केली आहे. आणि हेमंत असा गोलंदाज आहे ना, तो अगदी अनुभवी गोलंदाज आहे, लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे, फिरकी पट्टू आहे. अगदी चेंडूला वळण देण्यामध्ये तो नेहमीच आपल्याला बघायला मिळतो. या षटकामध्ये जर त्यांनी मेडन षटक किंवा 1-2 धावा विकेट जर घेतल्या तर मग वेगळीच मजा येईल या मॅचमध्ये. कुठेही जाऊ नका. 11 बॉल 7ची गरज आहे. हार्दिक आलाय मिडल ऑर्डरमध्ये. नेहमीच चांगल्या इनिंग हार्दिकने दाखवल्यात, तशीच इनिंगची गरज आहे. येते हलकीशी अपील आणि मिसिंग लेग स्टंप पंच सांगतात एक सिंगल मिळेल इथून. हार्दिक त्या ठिकाणी होता बॅट्समन. लेग बाईटची सिंगल पंच आम्हाला कळवत आहेत. आणि समीकरण आता बदलत आहे. शेवटचे 10 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. ग्रुप ग्रामपंचायत बीडचे विद्यमान सरपंच भाऊ पवार यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. भाऊ पवार यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. शेवटचे 10 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. इथे चांगला फटका, परंतु हवेच्या विरोधामध्ये. आणि तिथे काय क्षेत्ररक्षण करण्यात आलं तन्मय, मला असं वाटतं तिथे होता. एकच धाव इथून मिळेल. आणि काय एफर्ट्स देण्यात आले. मगाशी कॅच त्याने ड्रॉप केली, असं वाटलं की हा खेळाडू चांगला नसावा, परंतु जे एफर्ट्स त्याने दिले खरोखरच अगदी कौतुक केलं गेलं पाहिजे. चेक केलं जाईल, यस चेक केलं जाईल, कारण क्रिकेटची पारदर्शकता नेहमीच आपण बघत असतो. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून हा फटका चेक केला जाईल. षटकार आहे की अडवण्यात आलाय, सेव्ह करण्यात आलाय, परंतु असं प्रथम दर्शनी वाटलं की हा फटका अडवला गेलाय, कारण एफर्ट्स भरपूर चांगले होते. चेक करण्यात येईल. अंतिम क्षणी अगदी हवेमध्ये अडवलाय, यस सेव्ह केला धावा. अगदी टाळ्या वाजल्या जातात, कारण हेच क्रिकेट असतं. प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते. धाव फलक पोचला आता 31 धावा, 36चं टार्गेट. अजून 5ची गरज आहे. मजा येते सामन्यामध्ये. 5ची गरज. आता अँगल चेंज करण्यात आलाय. अराउंड विकेटने गोलंदाजी होईल. इथे आडवा पाटणे विकेट मिळू शकते. हार्दिकला परतावं लागेल. मॅचने आता यू टर्न घेण्यास सुरुवात केली आहे. बीडवाडी संघ यावर्षी अशाच कित्येक सामन्यामध्ये पराभव त्यांनी स्वीकारलाय. आता बीडवाडी संघ करतोय तरी काय, हा प्रश्नचिन्ह उभा आहे. संख्येची गरज. हार्दिकला देखील परतवलंय ते गोलंदाज हेमंतने. मॅच मध्ये तेजस आता विचार करत असेल की कुठेतरी 40-45चं टार्गेट आम्ही दिलं असतं तर मॅच मध्ये आणखी मजा आली असती. मॅच मध्ये कमबॅक करणारं षटक इथे हेमंत टाकते. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की हेमंत हा असा गोलंदाज आहे, तो फिरकीपट्टू आहे, तो भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. हे षटक जर चांगलं पडलं तर मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकते. आणि हेच घडते या मैदानावरती. या षटकामध्ये धावा दिल्याच नाहीत मी म्हणेन हेमंतने, आणि धाव फलक जाऊन पोचलंय ते एकूण 31 धावा. 5ची गरज आहे येणाऱ्या 8 बॉलमध्ये. बॅटिंगसाठी गेलाय अक्षय. 8 बॉल 5 हे समीकरण या मॅच मधलं. शेवटच्या मोमेंट पर्यंत पहिला सामना जातोय या मॅच मधला. इथे चांगला बॉल, तितका चांगला फटका. तन्मय पोचेल का मिड विकेट वरून? स्क्वेअर लेगला तन्मय पोचतोय. सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न. इथे तेजसने काय केलं, जिथे विकेट मिळू शकले असते तिथे आता एक्स्ट्राच्या धावा मिळतात. हे प्रेशर आहे, आणि या प्रेशर सिच्युएशन मध्ये तेजसने 3 धावा खर्च केल्यात. आणि या 3 धावा संख्येने अगदी विजयाच्या जवळ येऊन पोहोचलाय तो रितेश 11 बीडवाडी संघ.
भाऊ पवार अगदी व्यासपीठावरतून सामना एन्जॉय करतायत आणि मगाची पारितोषिक देखील लागलंय 1000 रुपयाचं. परंतु हे 1000 रुपये आता कोणाला मिळतील? एका बाजूला अक्षय आहे, दुसऱ्या बाजूला माधव आहे. जर माधवने षटकाराने मॅच फिनिश करून दिली तर नक्कीच माधवचं कौतुक आपण करू. 2 धावसंख्येची गरज, 36चं टार्गेट, 34 धावा, 7 चेंडू 2 धावा. ही धाव जर आली नसती, ही जर रनआउटची विकेट आली असती, माधव पवार बाद झाला असता तर कुठेतरी खालच्या फलंदाजांवरती प्रेशर आपोआपच आलं असतं. प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी त्याचं प्लॅनिंग, त्याचं आकलन करणं फार गरजेचं असतं मॅचमध्ये, सामन्यांमध्ये. आणि माधव हुशार आहे, त्याला माहिती आहे आता इझी सामना झालाय. 7 बॉल 2ची गरज. सोडून दिला चेंडू, पंचांचा कोणताही इशारा येत नाही, म्हणजे हे षटक संपलंय. आणि हे षटक संपल्यानंतर आता 6 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग तुम्हाला हा सामना करावा लागेल, याच्याकडे लक्ष असू द्या. 6 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. चला टीम मीटिंग नको, वनी टीम मीटिंग नको, कारण भरपूर उशीर या सामन्याला झालाय. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. रितेश आलाय गोलंदाजीसाठी. रितेशने 3रं षटक टाकलं, अगदी अप्रतिम त्याचं षटक होतं. त्याने धावा खर्च केला त्या 7. जर तो कॅचचा अपवाद वगळला तर फक्त 3च धावा त्याने ऑलमोस्ट खर्च केल्या होत्या. आणि तोच षटक टाकण्यासाठी आलाय लेफ्ट हँडेड गोलंदाज आणि वाचवायचे त्याला धावा 6 बॉलमध्ये त्या 2. रितेश वैयक्तिक दुसरं, संघासाठी 5वं निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. 6 बॉल 2 ही समीकरण या मॅचमधलं. समोर फलंदाज उभा आहे तो अक्षय आणि माधवी जोडी. कोण जिंकेल हा सामना? आडवा बाटणे, हलकीशी अपील मैदानावरती होत असताना व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिलाय. तेजस अगदी अपील त्याने उचलून धरली होती, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. निर्धाव व्हाईट बॉलचा पंचाने इशारा केलाय. 1 धाव मिळती आहे. 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. रायगड प्रीमियर लीग या वर्षी हा कारनामा तुम्हाला बघायला मिळाला. 6 बॉल 1 धाव ही वाचवण्यात आली. प्रणित दिसले यांना विनंती आहे की आपण अमोल पाटील यांच्याशी संपर्क करा. प्रणित दिसले, आपण अमोल पाटील यांच्याशी संपर्क करा. यानंतर एक मोठी लढत आहे. जामरुंग बी आणि त्यांच्या विरोधामध्ये केलवली हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. डॉट बॉल आलाय. तेजस विचार करत असेल की त्या एक्स्ट्राच्या 2 धावा, त्यानंतर तन्मय विचार करत असेल की माझ्या हातातून एक चौकार सोडला, त्या 3 धावा जवळपास वाटल्या असत्या. 5 धावा इथे, 2 धावसंख्येची गरज, 1 धावसंख्येची गरज आहे. एक व्हाईट बॉल आला ऑलरेडी. 5-6 धावा जरी असत्या या षटकामध्ये तरी सूरजला माहिती आहे मजा आली असत्या सामन्यामध्ये. 1 धावसंख्येची गरज, 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल 1 हे समीकरण. अगदी क्लोज फिल्डिंग आता बोलवण्यात आली आहे सूरजच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे जर 1-2 डॉट बॉल इथून आले तर आणखी रंगत या सामन्याची वाढेल. आणखी एक चांगला बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे रितेश 11 भिडवाडी या टीमने.